ए राधा, मी पण आता लाल साडी उपवास तुझ्यासाठी चालू छान करणार दिसते आहे. गं. हो. उपवास? मी पण आईला सांगितलंय मला राहू एक दे. चांगली घेऊन दे झालंच. साडी. तुझ्या अगं बरोबर आई कधी बोलते उपवास मला करायचा उपवास चालू कर म्हणून. काय मनीषा वहिनी, झालं का दर्शन? हो झालं ना. बरं झालं राधा तू इथेच भेटलीस. का काय झालं? अगं आज मंगळवार ना, मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे हं. आणि तुझ्या आईला निरोप द्यायचा होता. हो सांगे ना निरोप. अगं राधा, तुझ्या मैत्रिणींना पण घेऊन ये संध्याकाळी घरी. आम्ही आम्ही कशाला? अगं 5 कुमारिकांची ओटी भरून पूजा करायला सांगितली ब्राह्मणाने. अगं तुझ्यासारख्या देवीची भक्त मिळणे हे आमचे अहोभाग्यच की. बरं येऊ आम्ही. चल येतो आम्ही. चल येतो. हो नाहीतर काय. राधा तू काय मार मागणार आहेस का मंदिरात जाऊन? याने हो तुला ना. सांगितलं ना. बरी मला गप्प बस. मालक तोंडात जिबाळ्या आणि हातात चिपळ्या कुठवर वाजवत बसायचं. म्हणजे रे म्हणजे जमिनी गांडवाटी करून तुम्ही अख्ख्या गावाला येडा घातला. पण ह्यो काय 7-12 तुमच्या हातात गावना. हनुमंता रामभाऊ म्हणतात मला. रामभाऊ वाटलावे. या रामभाऊने एखादा डावा आखलान मांडला तो आजवर कधी इसकटला नाही. आणि त्याच्या वाटेत जर कोणी आडवं आलं तर त्याची वाट लावल्याशिवाय हा रामभाऊ वाटलावे गप बसत नाही. नाही आता बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे, पण लय त्रास दिला ह्या पाखराने. म्हणजे दान टाकलं, जाळं हातारलं, जाळ्यात याचं सोडा पण साधा आजूबाजूला पण फिरकला की हे. येईल हे पाखरू बी जाळ्यात येईल. त्याचं कसं आहे हानू, पाखरू जाळ्यात याला जेवढा त्रास देईल त्याला पकडायची बी तेवढीच मजा येणार आहे. हा. एकदा का संधी मिळाली तर जमीन घाणवटीला घेऊन कुळवायची सोड. 7-12चं नावाव करून घेतो का नाही बघ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. राधा, अगं हाय काय घरात? लाडू त्या तयारीला लागले असतील बाई. मावशी तुला लाडू खूप आवडतात का ग? पाठवू 1 किलो घरी. का कटवायची भाषा करते ग? माझी लाडाची पोरग. जा आईला धाड बाहेर. आई विमल मावशी आलीये. माझं झाडून झालंय, कपडे धुवायला चाललीये. तुला काय अजून टाकायचंय का? नाही आहेत तेवढेच कपडे घेऊन जा. ठीक आहे. हा अगं विमल बस ना. राधा आणि लवकर ये, नाहीतर कपडे धुतल्यानंतर तिथेच मैत्रिणीची गप्पा मारत बसशील. हो काय ही पोरगी पण ना. अगं नवीन तिकट केलंय, म्हटलं तुला वानोळा द्यावा. गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात. वेडे झालो आम्ही त्यासी एका दिस रात. काय ग त्या मालीला म्हण पोरगीच झाली. होय की अगं, दुसरी बी पोरगीच झाली तिला. बघ ना काय काय बोलायचं ग बाई बया, आता. आधी छळ छळ छळते ती सासू आणि आता तर लई छळ मांडल बघ तिचा. खरंच. आणि आमची तर काय कमीची हाय वय. तो गेंडा आमचा सदान कदा तो पिऊनच पडलेला असतो. आणि ती सासू धुनच चांगलं निघत नाही, धुनच चांगलं निघत नाही. असा राग येतो ना, असं वाटतं कचा 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 खुंदलावं आणि असं असं करून पिळावं. अगं अगं काय करते? ते धुणं आहे, तुझी सासू नाही. तुम्हाला काय बया हसायला, ते आमचं आम्हालाच माहित. जाऊ बाई जाऊ बाई, राधाच्या लग्नाचं चाललंय म्हणे. हो काय सांगते, मला नाही बैठाव. तिला पाहुणे बघायला येणार आहेत वाटतं. लग्न जमतंय म्हणे. होय, हो ना. असं झालं तर देवीच पावली म्हणायचं. तिची भक्ती फळाला येईल. खरंच. चला बया, जाते. आमची कायदाशीण वाट बघत असेल तिथं. चल ग बया चल.
काय ग राधा लगीन ठरलंय म्हण हा काय ग नवरी बाई काय मग काय म्हणते नवरी बाई म्हणे तुला पाहुणे बघायला येणार आहेत लग्न जमतंय तुझं. दुसरा विषयच नाही ना आपल्याकडे बोलायला. सगळ्यांना हेच बोलायचंय. झाला असेल धुणं धुन तर निघा ना. किती वेळ इकडे बसणार. बरोबर बाई हा लडीवार मिरचीचा तोरा ठेव तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्यासाठी येतो आम्ही. हा या. हनुमंता जी मालक. वाहतीये गंगा तवर घेतो हात धुवून. पण मी काय म्हणतो मालक कशाला उगाच हात पाय धुत बसताय. डायरेक्ट आंघोळच करा म्हणजे तुमचं ध्यान पण नीट लागल. हनु आता कशाला हाणताय. मी आपला जातो घरी. तुमचं चालू द्या. रामकृष्ण हरी. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरी. वा 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 वा. काय निसर्ग अगदी फुललाय खुललाय टवटवीत बहरलाय. काळजात हे रूप अगदी साठवून घ्यावंसं वाटतं. खुडून घ्यावंसं वाटतं. तुम्ही मला काही म्हणालात का. हो. असं म्हणतात की समजण्याला इशारा सुद्धा काफी असतो. नाही नाही समजलं मला. ठीक आहे मी समजावून सांगतो. असं म्हणतात की निसर्गाचं सौंदर्य पावसाळ्यात वयात येतं आणि स्त्रीचं सौंदर्य वयात आल्यावर वाढतं. रामभाऊ ह्या वयात हे असं बोलणं शोभतं तुम्हाला. राधे तुला तुझ्या वयात जे शोभून दिसतं तेच बोलून दाखवलं. आता राहिला माझ्या वयाचा प्रश्न. वय नसलं तरी उमंग उत्साह अगदी तुझ्या तरुणपणाला शोभेल असा आहे. मुलीच्या वयाची आहे मी तुमच्या. लाज नाही वाटत हे सगळं बोलताना. त्याचं कसं आहे माझी बायको सुद्धा कोणाची तरी मुलगीच होती ना. आता तिला कोणाची तरी बायको हवी लागलं. तू कोणाची तरी मुलगी आहेस. मला तुला पत्नीसारखं स्वीकारायचंय. तुझ्या बायकोसारखं प्रेम करायचंय मला. लांब व्हा. लांब व्हायचा. राधे आता राहिला माझ्या वयाचा प्रश्न. वय नसलं तरी उमंग उत्साह रामकृष्ण हरी. आता जिरली खरी. राधे लय गोड भेट दिलीस. तुझी ही भेट कायम लक्षात ठेवेल. हा रामभाऊ वाट लावे. माझ्या वाटेत कोणी जर आडवा आला तर त्याची पुरती वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही. रामभाऊ वाट लावे म्हणतात मला. जाऊ दे तिच्या माय.